हा बोला ना. म्हणलं तुमच्या 10-15 जणांच्या गावामध्ये तुमचा नंबर सेव आहे. त्यांच्याकडून तुमचा नंबर कोण्या गावात? त्या नालेवाडीमध्ये. साहेब तुम्ही कुठले येतं? आम्ही जालन्याचे येत. तुम्ही काय करा, येऊन पाहिजे. मी पेट्रोल पंपावर शेण काढतोय त्या काळ्याचं. या कोण आहे? मी नालेवाडीचा आहे का कुठाला आहे? कोणी कोणाचे नंबर द्यायचं, एकूणाला दावचायचं. मी बी तुमचाच आहे, याचा विचार करा. फक्त या इथं काळे साहेब सांगते ना तुम्हाला काय पेट्रोल पंप तर माहिती आहे ना तुम्हाला, जालना रोडचा. कोणते काळे सर? अहो पेट्रोल पंप काळे पेट्रोल पंप नाही का काळे साहेबाचा आपला जालना अंबड रोडला. हो ना, वडीगोदरीच्या त्या हनुमान लागून रोडला जे हनुमानचा हनुमानचा पुतळा आहे ते. हा हनुमानच्या पुतळ्याच्या पुढं. तर तुम्ही काय करा, तिथे येऊन बघा मी काय करतोय काय नाही. कोणाचे नंबर देऊ कोणी, मी आपला काम करणारा मजूर माणूस आहे आणि माझं नाव बी बटुळे नाही. तुम्ही तिथे ह्या 4-2 जण लोक असतील ना, त्यांना विचारा की बाबा कुठला आहे काय आहे, मग सांगतील तुम्हाला. आता तुमचा आवाज पण टाकला तुमच्या गावात आम्ही ग्रुपला, तर तुमच्या गावामध्ये लोकांना घरी या आपल्या याच्या पेट्रोल पंपापाशी. तुम्ही नदीच्या पलीकडून राहता ना? व्हिडिओ कॉल करता का तुम्ही? नदीच्या पलीकडून राहता ना? आणि तुम्ही मग जालन्याचे आहेत का? हो. काय बोलता राव, कमून आपल्या गरीबाला उगाच देऊची जा हो. तुम्ही नदीच्या पलीकडून राहता, त्याच्यानंतर तुमचा लेक बी दारू पितोय, तुम्ही ऊसतोडीचं काम करता. तुम्हाला विनंतीसाठी हे फोन केला की तुम्ही गरीब माणसं आहेत आणि हे पूर्ण महाराष्ट्रातल्या मराठ्याला डवचून थाळी वाजून साप घरात कशाला घेता हो तुम्ही? तुम्ही जरा लक्ष घ्या साहेब, तुम्ही जवळ या आणि मग बघा तुम्ही काय आहे कोण आहे काय आहे. तुम्ही उगा नुसते नंबर दिले कोणी म्हणून त्याच्यावर काही बोलू नका. नाही तुमचा हिडो तुम्ही काल बोलले का नाही मराठा समाजाला? मी काय सांगतो, बोललोय कोण समोर आले कळण तुम्हाला माणूस कोणता आहे काय आहे. याच्यावर तारशिक जवळ या, तुम्ही जवळ आले कळण. आता तुमचा आवाज सांगतात लोक तुमच्या आवाजासारखा आधी एक जणाचा फोन आलाय, आवाज त्याचा तसं म्हणत होता. मग आता मी म्हणायचं का तुमचा आवाज त्याच्यासारखा तेच नाही. तुम्हाला महाराष्ट्रातून पूर्ण फोन येते ना. आता महाराष्ट्रातून कमीत कमी आमचे पूर्ण मराठा समाज केस करणार आहे. तुम्ही जर नसले ते तर तुम्हाला काही नाही व्हायचं. पण त्या माणसाचा डायरेक्ट हिडू आहे, ते हिडूत बोललेला आहे, त्याचं घर तपास केलं आम्ही. त्याच्यानंतर तुम्ही नदीच्या पलीकडून राहतात. गाव नदीच्या अलीकडे. तुमचं गाव 75% तुमचं गाव तुमचंच आहे. त्याच्याबद्दल आम्हाला काही नाही अन्याय कोणी कोण्या समाजात करू नये. सगळं माहिती आहे, सगळं काय अडचण नाही. तुम्हाला माहिती ना, तुम्ही या. पण आम्ही तुम्हाला कळायला माझं एवढंच म्हणणं आहे की समाजात तेढ निर्माण करू नका. आणि आम्ही बया नाचिलेल्या नाहीत. शिवाजी महाराजांनी बाई आली तर त्यांना साडी चोळी करून पाठवलेलं आहे. माहितीये का तुम्हाला इतिहास? कोणी? शिवाजी महाराजांनी. आम्ही काय म्हणलो, तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही जवळ या. जो माणूस आहे का त्याच्या घरी काय असेल ते तुम्ही या, जाऊ दे, बाकीचं काय नाही. मी कुठे आहे, तो माणूस कुठे आहे, काय तुम्ही सांगत आवाज आला तुम्ही या. तुमचा बाबासाहेब बटुळे नावाचा तुम्ही माणूस तुम्हीच बोलता. तुम्ही सरळ खोटं बोलायला लागले ना. आता तुमचा सगळा तपास काढाय ना आम्ही. तुमचं घर सांगू का? नदीच्या अलीकडे नाही, मोटरसायकल जात नाही तुमच्या घरी. आम्हाला तिथून पाण्यातून तुमच्याकडे पलीकडे यावं लागेल. बरोबर आहे का? तुमच्या घरी मोटरसायकल पण जात नाही. तुमच्या घरी अलीकडे मोटरसायकल लावून यावं लागेल. बरोबर आहे का? इथपर्यंत माहिती बरोबर आहे का? कुठे माणूस काय या काय तुम्हाला जी माहिती सांगितली त्या पद्धतीने या तुम्ही. तर आम्ही इथं येत होतच. पण आमचं म्हणणं आहे की असं तुम्ही इथून पुढे करू नका. तरी आम्ही तुम्हाला माफ करायला तयार आहे. तुम्ही असं समाजाचं कोणाचं ऐकून उगा त्रास नका देऊ आमच्या जातीला, हे म्हणणं आहे आमचं. आणि आता तसं बोललो, तुमच्याच बोलण्याला उत्तर देतो. तसं बोललो तुम्ही समजा कोणाला शिव्या दिल्या तरी धकत. कोणालाच शिव्या दिल्या नाही आम्ही. कोणालाच तुम्ही स्टेटमेंट बघितलं नाही. कोणालाच शिवी दिलेली नाही. आपण काय करू, 2 जण भेटू आणि तुमची क्लिप माझी काढू. काय तुम्ही म्हणतात मीच आहे तर बरं मी तर तुम्ही या, आपण दोघांची क्लिप काढू आणि माझी क्लिप काढू. आमच्या समाजाच्या ज्या बी माणसांनी शिव्या दिल्या असत्या ज्या समाजात
त्या हा. माणसाचा आम्ही पण निषेध करतो, त्याच्यावर गुन्हा दाखल करा. हा ठीक आहे काय हरकत नाही, या आपण बोलू, चर्चा करू या. कारण की ज्या बी समाजातला माणूस दुसऱ्या समाजाला बोलत असेल तो माणूस म्हणजे तो माणूसच नाही, ते जनावराचा भेजा आहे त्या माणसाच्या आहे ना, बरोबर आहे. डोक्यामध्ये. मग आता जनावर कोण आहे काय आहे ते तुम्ही म्हणता ना, आता तुम्ही जनावरासारखी तुम्ही जनावरासारखी भाषा केली ना काल, डायरेक्ट तुम्ही म्हणले की भया नव्हती. सारखी भाषा करायला लागले, प्रत्येक माणूस तसंच करायला लागले. प्रत्येक कोण आमच्या कोणीच केली नाही आतापर्यंत, आमच्या नाही तुमच्या कोणी केली नाही, तुम्हीच केली. आणि ज्यांनी केली त्याला उत्तर म्हणून आमचा समाज करणार ना राव. ठीक आहे काय हरकत नाही, तुम्ही म्हणता. आणि तुम्हाला तुमचं बॅकग्राऊंड काय, तुमचं बॅकग्राऊंड काय, तुमचं काय, तुम्ही हाईक एवढूशे तुम्ही लढा लागले कोणाशी, तुम्हाला काही अक्कल पाहिजे तुमच्या एवढू शकत काढायला लागले. मग तुम्हाला जरांगे पाटील मोठा वाटला, मी भिकारी वाटलो का? मग अहो जरांगे पाटील तर आमच्या भाई देवच आहे ना. आणि मग आता प्रत्येक ज्याच्या भाई ज्याचा देवच असतो ना, कोणी कोणा तुमचं तसं देव तसं कोणीतरी कोणाचा देव असतोच ना. अरे बाबा तुम्हाला जो देव वाटतो ते देव तुमचा झाला, पण आमच्या माणसाला आमच्या जातीला कशाला त्रास देता? तुमच्या जातीला बोललो का मी? हा तुमच्या जातीला बोललो का मी? तुमच्या जातीवर घेऊन बोललो का मी कधी? नाही बोललो. हे क्लिप काढून आपण या ना, तुम्ही कुठं तिथं आपण काय करू, कुठं नालेवाडीत येतो म्हणलेत ना, या आपण क्लिप काढू दे कोण बोललं का नाही बोललं. आणि कोण बोललं सांगा ना मला, जे बोललं त्याच्यावर गुन्हा दाखल करा ना. तुम्ही या तुम्ही, आपण भेट घेऊ समोर जाऊ द्या. आणि तुमचा अभ्यास नाही एवढा, तुम्ही एक मी शिकलेलोच नाही. आपण काय करू त्याच्यामुळे समोर भेट घेऊ, मला ते काय आम्ही अजून बी तुम्हाला व्यवस्थित बोलतो, तरी तुमची उद्धटवाणी भाषा आहे. तुमच्या गवऱ्या अर्ध्या मसनात गेल्यात आणि समाजात तेच निर्माण करतात, म्हणजे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे थोडी. नीट म्हणजे काय? नीटच आवाज घालतो बोलतो तुम्हाला मी अजून. असा लाजा वाटायला पाहिजे, हे शब्द काढू नका. लाजाच वाटायला पाहिजे तुम्हाला. मराठ्याची तुम्ही आवाज बोलतात ना, तर आम्ही आवाज बोललो साहेब म्हणलो आता लोक म्हणून सांगतो की आमच्या गावऱ्या जरी मसनात गेल्या तर आम्ही त्याचा विषय नाही. ते प्रत्येकाच्या गावऱ्या मसनातच जाणार आहेत आता, होणार नाही. अरे पण समाजात तेज निर्माण होईना असं काऊन वागता तुम्ही? हे मला समाजाचा काय पेस आला? तुम्ही समाजाला काही बोलले तरी धगत राव. आम्ही बोललंच नाही ना राव. आम्ही कुठं बोललो तरी धगत. छगन भुजबळ मेंगा आमका मेंगा तरी धगत. तुम्ही जो बोलन तो माणूसच नाही म्हणतो आम्ही. ऐका, फोनवर बोल नका तुम्ही, नालेवाडीत या. आपण काय करू, ती क्लिप काढू, कोण काय म्हणलं ते कळून तुम्हाला. नाही तुम्ही खोटं काऊन बोलता? मग खोटं काऊन बोलता? हा खोटं काऊन बोलता? आता लोक म्हणले मीच ठेव नाही, खोटं काऊन बोलता तुम्ही? आता तुमच्यावर आम्ही सारे मराठी लोक गुन्हा दाखल करणार आहे. काय अडचण येत नाही, मला तेच पाहिजे. मला घरी बायको भाकर देत नाही, पोरग भाकर देत नाही, कव्हर बसायची तयारी आहे माझ्या आतमध्ये. असं आहे का? आणि याच्यानंतर आता आमच्या जातीविषयी काही जर बोलले तर याद राखा. बर ठीक आहे. आणि कोणाच्याच जातीविषयी कोणी बोलू नका समाज. साहेब तुमचं. हा, आणि आता अशी बी तुमची वाट लावणारच आम्ही तुमची.